आणि आपण आता राजापूरला चाललोय. भावेशला आवडले म्हणजे हे कन्फर्म. अरे लाज वाटो खोबी, माझा अजून आला नाही, तू सुरुवात केलंस. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आहे ना, सकाळचे 10 वाजलेत आणि बाहेर बघाल ना तर ऊन आहे खूप आहे बघा. तर आता कसं भात कापणीचा टाइम आला नाही, म्हणजे दिवाळीचा टाइम आला ना की जाम ऊन बिन पडताय एकदम खूप सुसाट. तर असं सकाळीच ऊन पडलाय आणि आज आपण खेकडे मासे बिशे पकडायला काय जात नाही वाळात. आपली गँग ही बघा अशी आहे. हो भावेश आहे, भावेश तर हात दाखव इकडं, असो शाबास. हो भावेश आहे. यबल्या काहीतरी वाचताय, तो बिझी आहे, तो डॉक्युमेंट काहीतरी आणला नसते ना, तो वाचताय. आणि आपण आता राजापूरला चाललोय. राजापूरला थोडंसं काम आहे, म्हणजे माझं जास्त काम नाही, भावेशचं यबल्याचं काम आहे थोडंसं. काय नाही म्हणतो भावेश आतून. भावेश इकडे इकडे बाहेर आहे जरा. यबल्या दोघं पण बाहेर या. जाणारच आहोत राजापुरात, तर फटाके भेटले तर घेऊन येऊया आपण, जास्त नको कमी घेऊन येऊया. ह दोघदान बाहेर येणार नाही, माकाचा आज जाऊ लागत. बघा काय करतं, काय करतं, काय किती असं टाकणार तो ना. मित्रांनो नाश्ताक पैसे मोजताय, म्हणजे आपल्याक ना नाश्ताक पैसे लय लागतात. आपण नाश्ता साधारण करत नाही. बस होती दाखव. अरे इसमें तो बहुत अरे नाश्ता बघू त्याला 10 वडापाव देतो, 2 वडापाव देते म्हणता. हे असलं नाही, मी नाही येत भेटी. तर मित्रांनो फटाफट राजापूरला जाऊया, बघूया काय काय राजापुरात आहे. माका वाटतं आकाश कंदील बिंदील असती वाटतं आता ना, दिवाळी जवळ आली तर बरेच दिवस झाले मी पण राजापूरला गेलो नाही. आणि आपलं काय जास्त काम नाही. आज ना बुधवार आहे, उद्या आपण जातो ना, तर उद्या गुरुवार बाजार भेटला असता आपल्याला. तसं गुरुवार बाजारात ना काय अनुदान नसतात. तर फटाफट जाऊया राजापुरात. हा मंडळ घेऊन ना आपण आलोय बाजारात. पण कसं आहे माहिती आहे काय, कामा कोणाकोणाची काय आहेत ती माहित नाही. भाईस काय काम आहे, काय काम आहे? काम आपल्याला ना बँकमध्ये जायचं आहे. या दोघांची ना अकाउंट ओपन केले त्या दिवशी, म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस झाले असतील. यबल्याचं काय अंगठ्यात लागलं नाही अक्षरशः, त्याच्यामुळे यबल्याला बोलला 10-15 दिवसाने, 10-15 नाही 15-20 दिवसाने ये. यबल्या अंगठ्याचं केलं काय, आता तरी वापरतं चांगलं. यबल्याचं ना एक बोट म्हणजे एक फिंगरप्रिंट लागला नाही, त्याच्यामुळे ऑनलाईन काय यबल्याचं झालं नाही अकाउंट ओपन. तर डायरेक्ट 15-20 दिवसाने यायला सांगितलं. भावेशला बोलले 4-5 दिवसांनी मेसेज येईल, पण भावेशचा काय मेसेज आला नाही. म्हणजे 4 दिवसांनी होईल सांगणार, आणि 10 दिवस झाले तरी काम होत नसता बघा. तर आधी बँकमध्ये जाऊया, अकाउंटचं स्टेटस बघूया आणि नंतर बाकीची कामं आपण करूया. मित्रांनो ना आज पण यबल्याचं काय काम झालं नाही. 10-15 दिवसांनी परत बोलवलं आणि यबल्या बेकार मान भावेशच झालं बघा. ते केसा खातला होता ना तेव्हा समजत त्याचं काम झालेलं आहे. आणि आपण हे पार्सल कलेक्ट केलंय, त्याच्यामध्ये काय आहे ना ते घरी गेल्यानंतर आपण ओपन करू. आता आधी खाई जाऊया रे, आधी यबल्याचा फोनाचा काय तर बघू. हा मग अशी 17 कामं असतात. याक तरी आहे यबल्याचा आधी मोबाईल बघू, त्याच्याशिवाय ते काय जमणार नाही होय ना भावे. त्याचा नेटवर्क येत नाही, काय झालंय माहित नाही. मोबाईल चेक करूया यबल्याचा. आणि पहिली गोष्ट ना नाश्ता करू जाऊया आधी, बाकी आपल्याला काही सुचत नाही बघ नाश्ता केल्याशिवाय. कसला स्विच बोर्ड बारका रे इलेक्ट्रिशियनचा, म्हणजे कसा हा म्हणजे रेडीमेड नाही रे, रेडीमेड बरोबर ना. हां ओके, आता बघू जाऊन, म्हणजे भावेशाचा असं काय नाही काय घ्यायचा. आता बघूया आता जाऊन काय काय घ्यायचं आता. आणि मित्रांनो ना आपल्याला आकाश कंदील पाहिजे. तू भावेशा काय विचारते, बनवूया की घेऊया? भावेश काय म्हणतो? आज म्हणते बनवले, बघूया ते कसं भेटतं. मग ते का मटेरियल घेऊ लागत आधी, काय काय डिझाईन बघितलंस काय ना? अजून डिझाईन बघितलं नाही. डिझाईन बघितल्यावर मग आज नको, आज प्लॅन कॅन्सल. मित्रांनो हे आपलं राजापूर मार्केट आहे इकडे. आपण आलो होतो मागे एकदा ना आपण राजापूरला. पण भावेश तुला काय वाटतं, गल्ली बघून वाटत नाही ना दिवाळी जवळ आली? झाला म्हणजे कुठं आकाश कंदील पण दिसत नाही अजून. तर बघ लांब बघितला भावेशानात. हे भावेशचं सामान आहे, तसं तो माणूस भारी आहे.
तर मित्रांनो ना आपली जास्त काही खरेदी करायची नाही. भावेशने एक बोर्ड घेतले बघा, त्याला वेल्डिंग मशीनसाठी पाहिजे. आणि इकडे मासे बिशे दिसत आहेत, मासे घ्यायचे आहेत मित्रांनो, पण नंतर घेऊया. फटाके बाहेर काढले नाहीत वाटता की फटाके विकूक बंदी केला नाही, इकडे माहीत नाही. कंदील दिसत आहेत पुढे, पण अजून ठरला नाही कंदील घेऊचो की बनवूच होतो, होय ना भावेश? इकडं मोठं मोठं बघ घेत पाहिजे होतं आपल्याला. बस दोन बस झाले. भावेश बोलतो लावून बघू भारी येते. भावेशला आवडले म्हणजे हे कन्फर्म. बस ना एक पॅकेट बस. कसा माहिती आपल्याकडे लहान कोण नाही या घरी, तरी पण फुलभाज्या घेऊकच लागत. भावेश तरी लावीत आपण नाही. आपल्या काय कमी आहे, आपल्या पण लावीत. गंप्या आहे नाही, गंप्यासाठी रशी बॉम्ब घेऊक लागत. हे बघा एवढं आपण काय नाही घेतलं ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल मी. आणि मित्रांनो हा बघा आपल्याला आपला युट्यूब फॅमिली मेंबर भेटलाय. काय नाव तुझं? आणि हा बघा इकडे. आणि काय तुझं नाव काय? दीपेश. रितेश. कुठले वाघनगाव आणि लांजावरून आहेत. जाम भारी वाटला. चला मित्रांनो आता ना आपली कामं मेन झालेली आहेत. म्हणजे काय थोडंफार घ्यायचं होतं ना ते झालेलं आहे. आणि मेन गोष्ट नाश्ता करून जाऊया. भावेश तू देशी काही याबला दे. अरे देतो चल खाबा तू. आणि आम्ही नाश्ता ना साधारण गाव जेवण एवढा देतो. मी भावेश जाम नाश्ता करतो, म्हणजे पाहिजे तेवढं पाव. आणि आपला ठरलेला काय भावेश? कटवडा. म्हणजे आपण काय बोलतो त्याला? वडा उसळ. ओके वडा उसळ. आणि आमचं ठरलेलं इथे हॉटेल आहे छोटंसं, तर तिकडे चाललोय आता. हे बघा हॉटेल राधिका, पण इकडे ना गर्दी आहे, जागा भेटत का माहित. हा रे जागा आहे आपल्याला. मित्रांनो 3 कटवडे आणि त्याच्यानंतर भावेश किती पाव खाईल माहित नाही. भावेश किती पाव खायचे? किती खाल्ले त्या दिवशी? 8 खाईन. त्या दिवशी ना भावेशने 8 पाव खाल्ले. म्हणजे आम्ही आलो ना 6 पाव, माझे 6 पाव ठरलेले असतात. भावेश 8-10 पण खाईल. तो बेकार माणूस आहे. यबल्या नाही जास्त. यबल्या जास्तीत जास्त 4 खायला वाटतं ना. 2 खायला यबल्याने सगळंच कमी केला मित्रांनो. 2च म्हणता. जवळजवळ 2-3 तरी वडे असतात होय ना. 3 वडे 6-7 पाव खातो. म्हणजे नाश्ता वगैरे नाही, डायरेक्ट जेवणच असतं आमचा. काय होय कमी विषयच आवडत नाही आपल्या. ही भावेशची ऑर्डर नाही वाटतं माझी. ही अबल्याची ऑर्डर आणि माझी नाही आली याच्या गावात अजून. अरे लाज वाटो खोबी, माझा अजून आला नाही. तू सुरुवात केलंस. हे लिंबू हे असं मस्तपैकी असं लिंबू. हा इकडे कांदा आहे. मस्तपैकी लिंबू हे असं मिक्स करायचं मस्तपैकी. ग्रेव्ही तयार होता. काय होता? ग्रेव्ही. असा बाहेर जाता मध्ये डिश लहान पडता ना. तर मित्रांनो इथे टेस्ट आहे ना खूप जबरदस्त असते. म्हणजे आम्ही कधी पण आलो ना तर इथेच नाश्ता करायला येतो. आणि आपल्याला ठरलेला काय कटवडा. खतरनाक. होय मित्रांनो नाश्ता करायला आहे तुम्ही पण. आता फटाफट आम्ही नाश्ता करतो, नंतर तुम्हाला सांगेन भावेशने किती पाव खाल्ले ते. दुसऱ्या कटवड्याची ऑर्डर म्हणजे. आणि इकडे हा माझा वडा इकडे आहे. अरे त्याच्यात बुडाला असता आता. तिसरं कटवडा आहे. तिसरं कटवडा म्हणजे 3 ऑर्डर एक माणूस खाता. मित्रांनो मच्छी बघितली ना जिकडे तिकडे सगळे बांगडेच दिसतात. इथे काय माहित नाही. सुरमई. हा इथे एक सुरमई आहे रे छोटीवाली आहे, पण बाकी सगळे बांगडेच आहेत. सुरमई कशी आहे ती? सुरमई 150 रुपयाला एक. 150 रुपयाला एक. एकच आहे. तो उडणारा मासा आहे. उडणारा मासा तो गुंजासारखा असतो. तर इकडे पण बांगडे आहेत. बांगडे नको आपल्याला. आता आपण तराट नाश्ता करून. तराट म्हणजे भाई किती केलं सांग? मी 6. आम्ही ना सगळ्यांनी 6-6 पाव खाल्ले आणि 3-3 वडे खाल्ले. असा तराट नाश्ता करून घरी चाललोय आता. ऊन पण जाम आहे. हे बघा ढग वरती दिसत आहेत एकदम क्लिअर. तर आता जरा संध्याकाळचा पाऊस पडतो 2-3 दिवस, पण आज माका वाटत नाही पडत. तर आता ना आपण फटाफट घरी जाऊया. काय जास्त आम्ही घेतले नाही, फटाके घेतलेत फक्त. ते घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपण काय काय घेतलंय ते. तर फटाफट घरी जाऊया चला.
तर मित्रांनो आहे ना, आताच आपण घरी आलोय आणि आता ना बाजारात जायची ना लायकी नाही असं म्हणता भावेश. जाम अवस्था बेकार होती गरमीतून, खूप ऊन होतं. पहिल्यांदा आधी हे बघा आपण पार्सल कलेक्ट केलंय ना, ते खोलूया. त्याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला काय हाय. भावेश खोल आपला पार्सल. हे बघा हे पार्सल. तर ह्याच्यामध्ये ना मित्रांनो लूर आहेत फिशिंग, रत्नागिरीवरून मागवले बघा. कोस्टल फिशिंग टॅकल अँड कंपनी. इकडून मी मागवतो. काय मागवायचं असेल ना, म्हणजे आपल्याला फिशिंगचं काय सामान पाहिजे असेल ना, म्हणजे रॉड फिशिंगचं, तर इथून मागवतो मी. तर रत्नागिरीवरून तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर मागवू शकता. फक्त कुरिअर चार्जेस ॲड होतात जे पण पाहिजे असेल त्याच्यामध्ये. आणि हा बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तुझं गाव कोणतं, तरी हा माझा पूर्ण ॲड्रेस आहे. हा बघा इथे. आणि मोबाईल नंबर खोडून टाकलाय मी, माका माहिती आहे, नाही तर लई फोन येतात. भावेशची अनबॉक्सिंग बघा. आपण एकदा अनबॉक्सिंग केली होती. कसली ते भावेश? बॅटरी. हा टॉर्च आम्ही मागवली होती तेव्हा. आता भावेश दुसऱ्या वेळी अनबॉक्सिंग करतोय. बस कप अशी अनबॉक्सिंग करायची. हा बघा, हा स्ट्रॉम डीप थंडर आहे. तर आपण ना पहिल्यांदाच एवढा महाग लूर मागवलाय. तो भावेश पहिल्याच दिवशी जाणार नाही ना. कसला वेगळा हा तो रेडे दिलाय. तर हा स्ट्रॉमचा लूर आहे मित्रांनो, डीप थंडर आहे. तर काय किंमत आहे माहिती आहे तुम्हाला ह्याची? ह्याच्यात आहे 750 वाला लूर आहे. आणि आपण फिशिंग आडतीड करतो आणि हो गेलो ना मग 700-750 रुपये लॉस हो आपण. पण एकदम चांगला लूर आहे, म्हणजे रिझल्ट चांगला असतो याचा. सो हा मागवलाय. आता आपण बघूच फिशिंग करून. आणि हा रेड डील आहे. तर 2 लूर मागवले होते मी आणि ते आज आले. तर 2 दिवसापूर्वी मागवले होते. तर बघूया रिझल्ट नंतर फिशिंग का जाऊनच. काय भावेश? पण आपण भावेश काय करतो माहिती आहे, जिकडे मासं असतात ना तिकडे जायत नाही माका वाटतं, होय ना. आणि आपलं पैसे संपणारच लूर मागवून होय ना. हे बघा आपण इकडे काय काय आणलंय. ते रशी बॉम्ब आणलेत. हे काय हे आणले, पाऊस आणलेत. ह्या काय काढला नाही. आणि हे काहीतरी आहे, हे माहित नाही काय आहे नेमकं. ते लावून बघायला लागेल. ते नंतर लावून बघूया. एवढे फटाके आणले. ह्याच्यात फुलभाज्या पण. हे भविष्यासाठी आणलेलं. दाखवते भावेश. गंप्यासाठी. हा या बेल्यासाठी आहे, ह्या गंप्यासाठी आहे. हा भारी आहे मित्रांनो, हा लय भारी आहे बघा. तर भावेशने ना ते लावून बघितलं, म्हणजे आपल्याला लावायला सांगितला. सांगू तुम्हाला, दिवाळीला 5-6 वर्ष तरी इकडे नव्हतो गावाला. आणि लई वर्षां दिवाळी गावात साजरी करूच्या बघा. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.